नमस्कार मंडळी. आजची कथा आहे प्रेमाचा त्रिकोण भाग 3. अपहरण आणि प्रेमाची पहिली कबुली. रात्री संपूर्ण परिसर शांत होता. अन्वीच्या घरातील सगळे झोपले होते. फक्त अन्वीच्या खोलीत दिवा चालू होता. ती खिडकीजवळ बसून आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहत होती. तिच्या हातात अजूनही तो धमकीचा मेसेज असलेला मोबाईल होता. मी किती दिवस असं पळत राहणार, ती स्वतःशीच म्हणाली. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा आर्यनचा चेहरा आला. त्याच्या डोळ्यातील वेदना, त्याचा प्रश्न. जर मी तुझ्यासाठी काहीच नाही तर तुझे डोळे का भरून येतात? अन्वीचे अश्रू गालावरून ओघळले. ती हळूच पुटपुटली, कारण मी तुमच्यावर प्रेम करते. हे शब्द तिच्या ओठांवर पहिल्यांदाच आले होते, पण ते ऐकायला आर्यन तिथे नव्हता. दुसऱ्या बाजूला आर्यन आपल्या बंगल्याच्या टेरेसवर उभा होता. थंड वारा वाहत होता. त्याच्या मनात मात्र अन्वीने बोललेलं एकच वाक्य घुमत होतं. सत्य सांगितलं तर तुमचा जीव धोक्यात येईल. तो विचारातच होता. तेवढ्यात करण त्याच्या जवळ आला. सर, सिक्युरिटी रिपोर्ट तयार आहे. करण, यस सर. उद्यापासून अन्वीवर गुप्तपणे सुरक्षा ठेव. करण आश्चर्यचकित झाला. तिला काही धोका आहे का? आर्यनने गंभीर आवाजात उत्तर दिलं, हो, आणि तो मला वाटतो त्यापेक्षा मोठा आहे. त्याचवेळी अन्वीच्या घराबाहेर उभी असलेली काळी कार हळूच पुढे सरकली. त्यातून 4 मुखवठाधारी माणसं खाली उतरली. त्यांनी घराच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. खिडकी उघडली. एका माणसाने झोपेचं औषध असलेला रुमाल तयार ठेवला. पण अन्वीला काहीतरी आवाज ऐकू आला. ती सावध झाली. कोण आहे? ती उठून दरवाजाकडे जाऊ लागली. अचानक खिडकीतून एक माणूस आत उडी मारून आला. पकडा तिला. अन्वी जोरात किंचाळली. आई! तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. एका गुंडाच्या हातावर तिने चावा घेतला. दुसऱ्याला जोरात ढकललं, पण चौघांसमोर तिचा निभाव लागणं अशक्य होतं. एका माणसाने तिच्या तोंडावर रुमाल दाबला. काही क्षणातच तिचे डोळे मिटू लागले. बेशुद्ध होण्याआधी तिने फक्त एकच नाव घेतलं, आर्यन. सकाळी अन्वीच्या आईने तिच्या खोलीचं दार उघडलं. खोली अस्ताव्यस्त होती. खिडकी तुटलेली होती. अन्वी गायब होती. अन्वी! तिची आई जोरात ओरडली. संपूर्ण घरात गोंधळ उडाला. ऑफिसमध्ये आर्यन मीटिंगमध्ये बसला होता. त्याचा फोन वाजला. तो अनोळखी नंबर होता. हॅलो? समोरून एक थंड आवाज आला. आर्यन देशमुख? कोण बोलतंय? जिच्यावर तू प्रेम करतोस ती आता आमच्या ताब्यात आहे. आर्यनच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अन्वी! तिला जिवंत पाहायचं असेल तर पोलिसांकडे जाऊ नकोस. फोन कट झाला. क्षणभर आर्यन पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. करण घाबरला. सर, काय झालं? आर्यनच्या डोळ्यात राग आणि भीती एकाच वेळी होती. तो जोरात म्हणाला, अन्वीचं अपहरण झालं आहे. दुसरीकडे विहानलाही ही बातमी समजली. तो थेट अन्वीच्या घरी पोहोचला. अन्वीची आई रडत होती. माझ्या मुलीला शोधा. विहानने तिचे हात हातात घेतले. काकू, मी तिला काहीही करून परत आणीन. त्याच क्षणी आर्यनही तिथे आला. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. काही क्षण शांतता होती. मग विहान म्हणाला, ही वेळ भांडण्याची नाही. आर्यनने मान हलवली. आपल्याला अन्वीला वाचवायचं आहे. पहिल्यांदाच प्रेमातले 2 प्रतिस्पर्धी एका उद्देशासाठी एकत्र उभे राहिले. त्याचवेळी एका जुन्या बंद पडलेल्या कारखान्यात अन्वीला खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं होतं. तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढण्यात आली. तिने आजूबाजूला पाहिलं. समोर तो गूढ माणूस उभा होता. त्याचा चेहरा अजूनही सावलीत लपला होता. कोण आहात तुम्ही? अन्वीने घाबरत विचारलं.
तो हळूहळू तिच्या जवळ आला. मला ओळखलं नाहीस? नाही. तो हलकसं हसला. ठीक आहे. अजून वेळ आलेली नाही. माझा काय दोष आहे? तो अचानक गंभीर झाला. तुझा दोष फक्त एवढाच की तू देशमुखांच्या आयुष्यात आलीस. अन्वीच्या डोळ्यात भीती वाढली. आर्यनला काही करू नका. तो माणूस मोठ्याने हसू लागला. स्वतःचा जीव धोक्यात असताना तुला त्याची काळजी वाटते? अन्वी ठाम आवाजात उत्तर दिलं. हो. का? क्षणभर ती शांत राहिली. मग डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, कारण मी त्याच्यावर प्रेम करते. त्या शब्दांनी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. गूढ माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. त्याने मूठ आवळली आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातही वेदनेची एक झलक दिसली. तो हळू आवाजात म्हणाला, मग हा खेळ आणखी कठीण होणार. जीवाची बाजी आणि गूढ चेहऱ्याचा पहिला खुलासा. रात्र. जुना ओडसार कारखाना. भिंतीवर पडलेली धूळ, तुटलेल्या खिडक्यांतून येणारा थंड वारा आणि चारही बाजूंना पसरलेला अंधार. अन्वी एका लोखंडी खुर्चीला बांधलेली होती. तिचे हात दोरीने घट्ट बांधलेले होते, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त काळजी होती. ती स्वतःसाठी नाही, तर आर्यनसाठी घाबरत होती. समोर उभा असलेला गूढ माणूस शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तुला अजूनही वाटतं आर्यन तुला वाचवायला येईल? अन्वीने त्याच्याकडे रोखून पाहिलं. हो, तो नक्की येईल. तो मोठ्याने हसू लागला. प्रेम माणसाला किती आंधळं बनवतं ना? अन्वीने ठाम आवाजात उत्तर दिलं. खरं प्रेम कधीच घाबरत नाही. क्षणभर तो माणूस शांत झाला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि काही सेकंदासाठी त्याचा चेहरा मवाळ झाला. जणू अन्वीमध्ये त्याला कोणाची तरी जुनी आठवण दिसत होती. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं. बस, आता भावनांचा खेळ संपला. दुसरीकडे आर्यन आणि विहान एका जुन्या गोदामात मिळालेल्या CCTV फुटेजकडे पाहत होते. करणने स्क्रीनवर व्हिडिओ थांबवला. सर, बघा. व्हिडिओमध्ये काळ्या व्हॅनचा नंबर अर्धवट दिसत होता. आर्यनने तो नंबर लगेच ओळखला. ही व्हॅन 3 वर्षापूर्वी चोरीला गेली होती. विहानने विचारलं. मग आता? आर्यन काही क्षण विचारात पडला. ही टोळी शहराबाहेरच्या जुन्या औद्योगिक भागात लपली असण्याची दाट शक्यता आहे. चल, वेळ घालवायचा नाही. दोघे लगेच निघाले. कारखान्यात अन्वीने खुर्चीला बांधलेल्या दोऱ्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. तिच्या मनगटावर जखमा होत होत्या, पण ती हार मानायला तयार नव्हती. तेवढ्यात दार उघडलं. एक तरुण मुलगी आत आली. तिच्या हातात अन्नाचं ताट होतं. ती हळू आवाजात म्हणाली, जेवून घे. तू कोण आहेस? माझं नाव सायली. तू यांच्यासोबत का आहेस? सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. माझा भाऊ त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी सांगितलेलं काम नाही केलं तर त्याला मारून टाकतील. अन्वीला तिची दया आली. मला इथून बाहेर पडायला मदत करशील? सायली घाबरली. नाही. त्यांनी पाहिलं तर आपण दोघीही जिवंत राहणार नाही. तेवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज आला. सायली घाबरून लगेच बाहेर निघून गेली. त्याचवेळी आर्यन आणि विहान त्या कारखान्याजवळ पोहोचले. दूरवर त्यांना ती काळी व्हॅन दिसली. आर्यनच्या चेहऱ्यावर आशेची एक झलक उमटली. अन्वी इथेच आहे. दोघांनी पोलिसांना न बोलवण्याचा निर्णय घेतला, कारण अपहरणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता. कारखान्याच्या आत मुखवटाधारी माणूस धावत आला. सर, आर्यन आणि विहान दोघेही इथे आले आहेत. गूढ माणूस हलकासा हसला. मला माहीत होतं ते येतील. आदेश काय? खेळ सुरू करा. क्षणात संपूर्ण कारखान्यात सायरन वाजू लागला. लोखंडी दरवाजे आपोआप बंद झाले.
आर्यन आणि विहान आत अडकले. चारही बाजूंनी गुंड बाहेर आले. स्वागत आहे. एक गुंड ओरडला. आर्यन आणि विहानने एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात एकच निर्धार होता, अन्वीला वाचवायचंच. जोरदार मारामारी सुरू झाली. आर्यनने एका गुंडाला भिंतीवर आपटलं. विहानने दुसऱ्याच्या हातातील लोखंडी रॉड हिसकावून घेतली. दोघे खांद्याला खांदा लावून लढत होते. दुरून हे सगळं पाहून अन्वी रडू लागली. आर्यन, विहान, इथून निघून जा. पण तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. अचानक एका गुंडाने बंदूक काढली. त्याने नेम थेट आर्यनवर धरला. अन्वीच्या डोळ्यात भीती दाटली. नाही, ती जोरात ओरडली. गोळी सुटली. धाड. क्षणभर सगळं शांत झालं. आर्यनने डोळे उघडले. गोळी त्याला लागली नव्हती, कारण विहान त्याच्यासमोर उभा राहिला होता. गोळी विहानच्या खांद्यात घुसली. तो वेदनेने खाली कोसळला. विहान. आर्यन धावत त्याच्या जवळ गेला. विहान वेदनेतही हसत म्हणाला, तुझा जीव अन्वीसाठी जास्त महत्वाचा आहे. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. तू वेडा आहेस का? नाही, विहान हसत म्हणाला. मी फक्त तिच्यावर मनापासून प्रेम करतो. हे शब्द ऐकून आर्यन काही क्षण निशब्द झाला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, विहानचं प्रेम तितकंच खरं आहे. तेवढ्यात वरच्या गॅलरीत उभा असलेला गूढ माणूस हळूहळू पुढे आला. त्याने पहिल्यांदाच आपला मुखवठा काढला. अन्वीने त्याचा चेहरा पाहताच तिचे डोळे विस्फारले. तू? तिच्या तोंडून शब्दच फुटेना. समोर उभा होता विक्रम राणे, एकेकाळी तिच्या वडिलांचा जिवलग मित्र, जो 15 वर्षांपूर्वी एका भीषण आगीत मृत झाला असं सगळ्यांना वाटत होतं. विक्रमच्या चेहऱ्यावर जखमांचे खोल व्रण होते. तो थंड हसत म्हणाला, हो अन्वी, मी जिवंत आहे. आर्यन आणि विहान दोघेही थक्क झाले. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तुम्ही हे सगळं का करत आहात? विक्रमने आर्यनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षांचा जळफळाट आणि सूड धगधगत होता. तो हळू आवाजात म्हणाला, कारण आर्यनच्या वडिलांनी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. कारखान्यात पुन्हा एकदा शांतता पसरली. आता ही लढाई फक्त प्रेमाची राहिली नव्हती, तर भूतकाळातील एका भीषण रहस्याची झाली होती. हृदयाची हाक आणि प्रेमाची जवळीक. कारखान्यात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. विक्रम राणेच्या तोंडून सत्याचा पहिला भाग ऐकून आर्यन, अन्वी आणि विहान तिघेही स्तब्ध झाले होते. विक्रमच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. विशाल देशमुखांनी माझं आयुष्य हिरावून घेतलं. आता मी त्यांच्या मुलाचं सुख हिरावून घेणार. अन्वीने डोळ्यात पाणी आणत विचारलं, पण त्यासाठी माझा काय दोष आहे? विक्रम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तुझा दोष एवढाच की तू आर्यनच्या आयुष्यात आलीस. इतक्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. विक्रमचा एक साथीदार धावत आला. सर, पोलीस आले आहेत. विक्रमच्या चेहऱ्यावर राग उमटला. कोणीतरी माहिती दिली आहे. तो आर्यनकडे पाहून म्हणाला, आज तू नशीबवान आहेस, पण पुढच्या वेळी तुला वाचवायला कोणी येणार नाही. इतकं बोलून त्याने धुराचे बॉम्ब फेकले. संपूर्ण कारखाना धुराने भरून गेला. काही क्षणातच विक्रम आणि त्याचे माणसं गायब झाले. धूर कमी झाल्यावर आर्यन सर्वात आधी अन्वीकडे धावला. तिचे हात अजूनही दोरीने बांधलेले होते. अन्वी. त्याचा आवाज थरथरत होता. त्याने घाईघाईने दोऱ्या सोडवल्या. हात मोकळे होताच अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली आणि पुढच्याच क्षणी ती धावत जाऊन आर्यनला घट्ट मिठी मारली. तिचा बांध फुटला. ती हमसून रडू लागली. मला वाटलं मी तुम्हाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. आर्यनने तिच्या डोक्यावर हात ठेवला. शांत. मी आलो ना. त्याचा आवाज इतका प्रेमळ होता की अन्वी आणखीच रडू लागली. त्या मिठीत कोणताही दिखावा नव्हता,
फक्त दोन जीवांची तगमग होती. काही क्षणांसाठी दोघेही जग विसरले होते. हे दृश्य पाहून विहानच्या डोळ्यात वेदना दाटल्या. त्याच्या जखमेतून अजूनही रक्त वाहत होतं. तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. ती आनंदी आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याचं स्वतःचं हृदय तुटत होतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी विहानवर उपचार केले. गोळी खांद्याला लागली आहे. काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. अन्वी लगेच त्याच्या बेडजवळ आली. विहान, माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं. विहान हलकंसं हसला. तुझ्यासाठी तर पुन्हा करेन. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. विहानच्या चेहऱ्यावरचं हसू काही क्षण स्थिरावलं. त्याला माहीत होतं, आजही ती त्याला फक्त मित्रच म्हणत होती. संध्याकाळी आर्यन हॉस्पिटलच्या बागेत एकटाच उभा होता. सूर्य मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरला होता. अन्वी शांतपणे त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. दोघेही काही वेळ काही बोलले नाहीत. शेवटी अन्वी म्हणाली, त्या दिवशी मी तुमच्यापासून दूर का जात होते माहिती आहे? आर्यन तिच्याकडे वळला. मला आता थोडंसं समजतं. तिने मोबाईल काढून तो धमकीचा मेसेज दाखवला. आर्यनने मेसेज वाचला. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. म्हणजे तू माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं मन मारत होतीस? अन्वीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. हो, पण मला न सांगता. मला भीती वाटत होती. आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं. अन्वी, पुढच्या वेळी काहीही झालं तर एकटीने सहन करू नकोस. तो हलकेच तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, तुझ्या प्रत्येक भीतीत मी तुझ्यासोबत उभा असेन. अन्वीच्या हृदयाची धडधड वाढली. तिने पहिल्यांदाच त्याचा हात घट्ट पकडला. प्रॉमिस? आर्यन हलकंसं हसला. आयुष्यभर. दोघांच्या नजरा एकमेकांत हरवल्या. थंड वाऱ्याची एक झुळूक त्यांच्या चेहऱ्यावरून गेली. अन्वीच्या केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली. आर्यनने हळूच ती बट तिच्या कानामागे सारली. त्या स्पर्शाने अन्वीच्या अंगावर शहारा आला. तिने नकळत डोळे मिटले. काही क्षण फक्त दोघांची शांतता बोलत होती. त्याचवेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून विहान हे सगळं पाहत होता. आर्यन आणि अन्वी एकमेकांचा हात धरून उभे होते. विहानच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हळूच स्वतःशी म्हटलं, कदाचित तिचं खरं प्रेम मी नाही. तो शांतपणे मागे वळला. पण त्याच्या नकळत एक माणूस त्याचा पाठलाग करत होता. त्याने मोबाईलवर फोन लावला. सर, आता विहानला आपल्या बाजूने वळवणं सोपं होईल. फोनच्या दुसऱ्या बाजूला विक्रमचा आवाज आला. त्याच्या तुटलेल्या मनाचा फायदा घ्या. त्याला वाटायला हवं की आर्यनने त्याचं प्रेम हिसकावून घेतलं. दूर उभा असलेला विहान हे काहीच ऐकत नव्हता. पण त्याच्या आयुष्यात आता आणखी एक कठीण वळण येणार होतं. आणि प्रेमाचा हा त्रिकोण आता अधिक धोकादायक बनू लागला होता. कथा इथपर्यंत कशी वाटली हे नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथा दररोज पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.